सोलापूर शहरात महानगरपालिकेकडून आता गौसू विभागातील तब्बल 20,000हून अधिक जणांच्या घराची करवाढ होण्याचे संकेत आता पालिका आयुक्तांनी दिले आहे। महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे यांनी 2 दिवसांपूर्वी सलगर वस्ती सेटलमेंट रामवाडी परिसराची पाहणी केली। त्यांनी गलिच्छ वस्ती सुधार विभाग क्षेत्रातील घरांना शहरातील इतर घरांप्रमाणे कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे झोपडपट्टी क्षेत्रातील 20,000हून अधिक मिळकतींची करवाढ होणार असल्याचं बोललं जात आहे। पालिका आयुक्त आठवड्यातून 2 वेळा शहरातील विविध परिसराची पाहणी करत आहेत। सलगर वस्ती सेटलमेंट भागातील नागरिक नियमित कर भरत नाहीत। या भागात 15 कोटींची थकबाकी असल्याच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि उपायुक्तांनी या भागाची पाहणी केली। सलगर वस्ती सेटलमेंट मधील काही भागात झोपडपट्ट्या आहेत, त्यामुळे त्याला गौसू अर्थातच गलिच्छ वस्ती सुधारणा म्हणून ओळखला जाते। या विभागाला सवलतीच्या दराने कर आकारणी होत आहे। या भेटीवेळी त्यांना अनधिकृत बांधकामे देखील आढळून आली आहेत। म्हणजेच की जी घरं आधी पत्र्याचे किंवा कच्च्या बांधकामांची होती, आता त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत, मात्र त्यांना कर आकारणी पूर्वीप्रमाणेच केली जात आहे। हे देखील आढळून आल्यानंतर पालिका आयुक्तांनी अशा इमारतींना आता इतर इमारतींप्रमाणे कर आकारणी करण्यास सांगितले आहे। गौसू क्षेत्रात गोरगरीब 10,000 कार्डधारक आहेत। या कार्डधारकांची करवाढ होणार नाही, मात्र बंगले बांधून राहिलेल्यांची करवाढ अटळ आहे। यामुळे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, व्यापारी यांचा देखील समावेश असल्याचं बोललं जात आहे।